नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सिद्धेश्वर अशोक काशीद विथ जस्टिस फॉर जस्टिस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण LLM मास्टर्स ऑफ लॉ यामध्ये लास्ट सेमिस्टरला किंवा सेकंड लास्ट सेमिस्टरपासूनच डेझर्टेशन नावाचा एक टॉपिक असतो. तो काही युनिव्हर्सिटीमध्ये 200 मार्क्सला आहे, काही युनिव्हर्सिटीजमध्ये 100 मार्क्सला आहे. आपला हा व्हिडिओ ऑल ओव्हर महाराष्ट्रातील सर्व स्टेट युनिव्हर्सिटीजला उपयोगी होणार आहे. तर आज आपण LLMचं रिसर्च डेझर्टेशन हे कशा प्रकारे तयार करावं, त्याचं प्रपोजल कसं तयार करावं, त्याचं स्ट्रक्चर काय असावं, रिसोर्सेस कोणते वापरावे याची माहिती घेणार आहोत. तर स्पेसिफिकली माझं LLM हे पुणे युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे आणि आता मी अंडर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई टीचिंग करत आहे. तर ह्या दोन ठिकाणच्या फॉर्मॅटनुसार थोडीफार माहिती सांगत आहे, परंतु जनरली हे जे पॅटर्न आहे तो पॅटर्न सगळ्या युनिव्हर्सिटीला सेमच असतो, फक्त सिक्वेन्स थोडंफार किंवा नाव थोडंफार चेंज होऊ शकतं आणि ओरिएंटेशन लेक्चरमध्ये काही गोष्टी असू शकतात. तर चला मग पाहूया हाऊ टू मेक LLM डेझर्टेशन. हा व्हिडिओ इंग्लिश आणि मराठी बाय लँग्वेज असणार आहे. मी रिसर्च स्कॉलर आहे आणि टीचिंगचा आजपर्यंत 3 इयर एक्सपिरियन्स आहे. विविध जर्नल्समध्ये मी रिसर्च पेपर पब्लिश केलेले आहेत आणि स्टुडंट्सला डेझर्टेशन तयार करण्यासाठी गायडन्स केलेला आहे. काही स्टुडंट्सला डेझर्टेशन बनवून पण दिलेलं आहे. तर मी आज तुम्हाला डेझर्टेशन कसं बनवावं ह्याबद्दल एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर डेझर्टेशनचं जे टायटल असतं, आता आपण LLM शिकत आहोत, मास्टर्स ऑफ लॉ. जनरली बाकीच्या इंटरडिसिप्लिनरी जे आहेत, ह्युमॅनिटीज किंवा इतर ऑदर, तर त्यांना वेगळी मेथॉलॉजी असते, रिसर्च मेथॉलॉजी. तुम्ही सेकंड किंवा थर्ड सेमिस्टरला शिकला असाल रिसर्च मेथॉलॉजी, परंतु लॉसाठी सेपरेट मेथॉलॉजी आहे, लिगल रिसर्च मेथॉलॉजी. तर ती लिगल रिसर्च मेथॉलॉजी अप्लाय करून तुम्हाला तुमचं डेझर्टेशन लिहावं लागतं. बेसिकली डेझर्टेशन हे 150 ते 200 पेजचं असावं लागतं, सिनॉप्सिस. परंतु त्या अगोदर तुम्हाला त्याची एक प्रायर स्टेज आहे, प्रपोजल. अगोदर प्रपोजल अप्रूव्ह करून मग त्याचं फायनल डेझर्टेशन करायला आपण सुरुवात करत असतो. तर बेसिकली हे प्रपोजलचा स्ट्रक्चर आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. झूमचे पण अवेलेबल, आता पिक्चर झूमचा पण यूट्यूबमध्ये ऑप्शन अवेलेबल आहे. हां, तर पहिल्यांदा प्रपोजल असतं, ह्या प्रपोजलचा स्ट्रक्चर आहे आणि हे जे प्रपोजल आहे ते आपण नंतर फर्दर रिसर्चमध्ये जे मेन डेझर्टेशनचा रिसर्च करतो त्यावेळेस फर्स्ट चॅप्टर असतो इंट्रोडक्शन. तो इंट्रोडक्शन हा फर्स्ट चॅप्टर बेसिकली हा सेमच तुमचं प्रपोजल असतं. तर चला पाहूया डेझर्टेशन कसं लिहावं किंवा त्याचं प्रपोजल कसं लिहावं. तर पहिल्यांदा रिसर्च टायटल. तर जे तुमचं रिसर्चचं टायटल आहे ते शॉर्टमध्ये पाहिजे, सिम्पल लँग्वेजमध्ये, पुढच्याला लवकर कॅच होईल, लवकर समजेल असं पाहिजे. आणि त्यामध्ये काही वर्ड्स पाहिजेत, फक्त प्लेन टायटल नसावं. तर क्रिटिकल अनालिसिस, अनालिटिकल स्टडी, कम्पॅरेटिव्ह अनालिसिस, ज्युडिशियल अप्रोच, अशा प्रकारचं त्यामध्ये कीवर्ड्स असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, समजा मी एखादा टायटल घेतला की टू इव्हॅल्युएशन ऑफ ज्युडिशियल केसेस ऑन डिवोर्स मॅटर, हा झाला तुमचा टायटल. परंतु पुढे लिहिलं पाहिजे अनालिटिकल स्टडी किंवा क्रिटिकल स्टडी, असे वर्ड त्यामध्ये आले पाहिजे, तरच ते टायटल एक योग्य प्रकारचं टायटल दिसून येतं. त्यानंतर डेझर्टेशनचे जे प्रपोजल आहे किंवा डेझर्टेशनचं फर्स्ट स्टेज आहे, त्याचे जे प्रपोजल तुम्ही बनवता ते एक 7 ते 8 पेजचं असावं, जास्त लेंथी किंवा खूपच 3-4 पेजचं शॉर्ट पण नसावं. तर त्याचे कंटेंट आहेत इंट्रोडक्शन, सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च, लिटरेचर रिव्ह्यू, नेचर, स्कोप अँड लिमिटेशन, ऑब्जेक्टिव्स ऑफ द स्टडी, रिसर्च प्रॉब्लेम, हायपोथेसिस, रिसर्च मेथॉडॉलॉजी, चॅप्टरायझेशन किंवा फर्दर स्कीम ऑफ रिसर्च आणि रेफरन्सेस. तर ह्या स्ट्रक्चरमध्ये तुमचं प्रपोजल असावं लागतं. सेम फॉर्मॅट प्रत्येक युनिव्हर्सिटीला असतो, थोडेफार स्लाइटली चेंजेस असू शकतात. तर आता पाहूया की आपल्या प्रपोजलमध्ये, डेझर्टेशनच्या प्रपोजलमध्ये इंट्रोडक्शन कसं असावं. तर मी सजेस्ट करीन किंवा आमच्या कोर्सवर्कमध्ये आम्हाला सांगितलं होतं की तुमचं जे कोणत्याही रिसर्च, मग तो LTP असो, सेमिनार असो, लॉंग रिसर्च पेपर असो, आर्टिकल असो,
तर कोणत्याही रिसर्चचं जे इंट्रोडक्शन असतं ते अगोदर हे सर्व रिसर्च झाल्यानंतर, हा रिसर्च वाचल्यानंतर मग लास्टला तुम्ही इंट्रोडक्शन लिहिलं पाहिजे. ॲब्स्ट्रॅक्ट लिहिता काही सेमिनार लिहित असताना तरी पण तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट हा लास्टला लिहिला पाहिजे. लास्टला म्हणजे सिक्वेन्समध्ये लास्टला नाही, तर संपूर्ण वाचल्यानंतर तो पहिल्यांदा जो इंट्रोडक्शन येतं ते लिहिलं पाहिजे. तर पुन्हा एकदा सांगतो, इंट्रोडक्शन हे लास्टला तयार केलं पाहिजे. आणि तुमचं जे इंट्रोडक्शन आहे ते शुड नॉट बी अबाउट टायटल. इंट्रोडक्शन शुड नॉट बी अबाउट टायटल. इंट्रोडक्शन मस्ट बी अबाउट हाऊ यू विल डू रिसर्च. तर टायटल इंट्रोडक्शन मध्ये तुमच्या रिसर्चचं टायटल काय आहे त्या टायटल बद्दल माहिती लिहू नका. ऑलरेडी त्या माहिती सगळ्यांनाच माहित आहे. परंतु तुम्ही त्या टायटलच्या आधारे पुढे काय रिसर्च करणार आहात त्याबद्दल तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहिलं पाहिजे. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च. तर तुमचा जो रिसर्च आहे त्या रिसर्च मध्ये न्यू इनोव्हेशन काय आहे. कारण रिसर्च म्हणजे रिसर्च, सर्च अगेन, अगोदर जो सर्च आहे त्याच्यावर परत रिसर्च करायचा आहे. तर मग तुमच्या रिसर्च मधून नवीन इनोव्हेटिव्ह इन्फॉर्मेशन काय मिळणार आहे, त्याचा एक्सपेक्टेड आउटकम काय आहे समाजासाठी, त्याचा सोसायटीसाठी काय फायदा आहे, हे तुम्ही सिग्निफिकन्स ऑफ द रिसर्च किंवा रॅशनल अँड सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च या टायटल मध्ये लिहिलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट थर्ड कंटेंट आहे लिटरेचर रिव्ह्यू, किंवा त्याला काही युनिव्हर्सिटीमध्ये रिव्ह्यू ऑफ लिटरेचर असंही म्हटलं जातं. तर लिटरेचर रिव्ह्यू हा हे असतो की तुम्ही तुमच्या ज्या रिसर्च टायटल तुम्ही फ्रेम केला आहे त्याच्यावर तुम्ही रिसर्च करणार आहात, तर त्यामध्ये ऑलरेडी कोणते रिसोर्सेस मध्ये त्याचा रिसर्च झालेला आहे किंवा कंटेंट अवेलेबल आहे त्याची एक पडताळणी असते. आणि ते संपूर्ण कंटेंट नाही घ्यायचा, तर त्या कंटेंट मधील तुमच्या रिसर्च संबंधी तुम्ही काय वाचलं ते रेफर करायचं असतं. परंतु ते लिहित असताना आहे तसं कॉपी पेस्ट किंवा ChatGPT AI मधून कॉपी पेस्ट न करता ओन लँग्वेज मध्ये तुम्हाला ते लिहावं लागतं की तुम्ही काय रेफरन्स घेतला आणि तुमच्या रिसर्चसाठी तो फर्दर काय त्यातून उपयोग होईल. आणि ज्या वेळेस तुम्ही हा लिटरेचर रिव्ह्यू लिहिता त्यावेळेस मग तुम्ही एखाद्या बुक्सचा रेफरन्स देऊ शकता, आर्टिकलचा रेफरन्स देऊ शकता, ऑनलाईन पेपर्सचा रेफरन्स देऊ शकता, केस लॉचा रेफरन्स देऊ शकता. परंतु जे तुम्ही बुक्स, आर्टिकल, रिव्ह्यूज, केस लॉचा रेफरन्स देताय तो तुम्ही ॲज इट इज घेतला किंवा जरी पॅराफ्रेझिंग केलं तरी तो प्लॅगॅरिझम मध्ये डिटेक्ट होऊ शकतो. म्हणून तुम्ही त्या लिटरेचर रिव्ह्यूच्या प्रत्येक लिटरेचर रिव्ह्यूच्या खाली फुटनोट मध्ये रेफरन्स लिहू शकता. स्टँडर्ड मेथड्स आहेत, सिल्क मेथड आहे, ॲनोवा मेथड आहे, अजून बऱ्याच मेथड आहेत. प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या सायटेशन मेथड्स ह्या वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये गाईड केलेल्या असतात. पुणे युनिव्हर्सिटीची सिल्क मेथड आहे, स्टँडर्ड लिगल सायटेशन सिस्टीम, सिल्क मेथड आहे. तर तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यूला खाली फुटनोट द्यावी लागते, नाहीतर ते प्लॅगॅरिझम डिटेक्ट होतं. प्लॅगॅरिझम म्हणजे वाङ्मय चोरी. तर तुम्ही दुसऱ्या एखाद्याचा कंटेंट आहे त्याचा कॉपी पेस्ट करून घेतला नाही पाहिजे. प्रत्येक युनिव्हर्सिटीज ते प्लॅगॅरिझमला पण लिमिट आहे, 3%, 5% असं काय तर आहे. त्याला पण सॉफ्टवेअर्स आहेत की ते प्लॅगॅरिझम तुम्हाला रिमूव्ह करून देतात, ड्रिलबूट, टर्निटिन, पण त्याचं पेड व्हर्जन असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे नेचर, स्कोप अँड लिमिटेशन. तर तुमच्या रिसर्चचं नेचर काय आहे, तुमच्या डेझर्टेशनचं नेचर काय असणार आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं. तर मग ते नेचर दोन प्रकारचे असू शकतं, डॉक्ट्रिनल किंवा नॉन डॉक्ट्रिनल. डॉक्ट्रिनल मध्ये काय येतं की जे डॉक्युमेंटरी तुम्ही बुक्स वापरलेत का, न्यूजपेपर्स, पिरियडिकल्स, जर्नल्स, आर्टिकल्स, हे बुकिश जे आहे ते डॉक्ट्रिनल रिसर्च किंवा त्याचं नेचर डॉक्ट्रिनल. आणि नॉन डॉक्ट्रिनल मध्ये जे बुकिश नाही, डायरेक्ट तुमचा सोर्स तुम्ही डायरेक्ट डाटा कलेक्ट करताय. फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यू, क्वेश्चन आहे, ऑब्झर्वेशन, सर्वे, हा मधून तुम्ही डायरेक्टली डाटा गोळा करताय, तो आहे नॉन डॉक्ट्रिनल. आणि डॉक्युमेंट्सचा यूज करून करताय ते डॉक्ट्रिनल. त्यानंतर स्कोप. तर स्कोप ऑफ रिसर्च मध्ये काय असतं की लिटरेचर रिव्ह्यू मध्ये तुम्ही सांगितलेलं असतं की ऑलरेडी याच्यावरती काय रिसर्च झालेला आहे, मग त्याच्या आधारे स्कोप वरती तुम्हाला सांगायचं असतं यामध्ये न्यू मी काय रिसर्च करणार आहे, कोणत्या गोष्टीला स्कोप आहे रिसर्च करण्यासाठी. आणि रिसर्च गॅप काय आहे, जे तुम्ही लिटरेचर रिव्ह्यू अनालिसिस केलेलं आहे त्याच्यानंतर गॅप काय राहिलेला आहे ते रिसर्च मध्ये किंवा
न्यू काय गरज आहे रिसर्च करण्याची आणि ते मी करणार आहे, हे स्कोप ऑफ द रिसर्च मध्ये तुम्हाला सांगावं लागतं. आता लिमिटेशन पण सुद्धा सांगावं लागतं, लिमिटेशन ऑफ द स्टडी. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणू शकत नाही की अनालिटिकल स्टडी ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स इन इंडिया किंवा इन महाराष्ट्र, मग ते व्हॅगनेस होऊन जातं किंवा ब्रॉड एरिया होतो आणि लिहिताना बरं वाटतं आता तुम्हाला की इन इंडिया, इन महाराष्ट्र, परंतु ते डाटा कलेक्ट करताना प्रॉब्लेम येतो, डाटा कलेक्ट करताना धावपळ होते. म्हणून एक स्पेसिफिक एरियासाठी फॉर पुणे डिस्ट्रिक्ट, फॉर अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट, असं तुम्ही लिमिटेड डाटा घेऊ शकता. हे झालं तुमचं प्रोव्हिजन संबंधीचं लिमिटेशन, प्रोव्हिजनल लिमिटेशन. किंवा दुसरा असतं टेरिटोरियल लिमिटेशन. आता फॉर एक्झाम्पल आता सांगितलं इन पुणे डिस्ट्रिक्ट, इन अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट, हा तुमचा झाला टेरिटोरियल लिमिट. लिमिटेशन ऑफ रिसर्च हे टेरिटोरियल लिमिट. त्यानंतर दुसरं एक लिमिट असतं स्पेसिफिक प्रोव्हिजनचं लिमिट. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही फॅमिली लॉ मधील एखादा कंटेंटवर रिसर्च करणार आहात, डेझर्टेशन किंवा PhD करणार आहात, अनालिटिकल स्टडी ऑन मॅरिटल स्टेटस ऑफ वुमन, याच्यावरती स्टडी करताय. मग तुम्ही एखाद्या ऍक्ट पुरता स्टडी करू शकता, ऍक्ट पुरता लिमिटेशन घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल हिंदू मॅरेज ऍक्ट किंवा ख्रिश्चन मॅरेज ऍक्ट. तर तुम्ही ऍक्ट नुसार लिमिटेशन तुमच्या रिसर्चला घालून दिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, लिमिटेशन दोन प्रकारचं असू शकतं, टेरिटोरियल किंवा ऍक्टच्या प्रोव्हिजन नुसार. टेरिटोरियल म्हणजे स्पेसिफिक डिस्ट्रिक्ट नुसार किंवा स्पेसिफिक एखाद्या एरियानुसार, आणि प्रोव्हिजनल ज्युरिडिक्शन म्हणजे प्रोव्हिजनल लिमिटेशन म्हणजे एखाद्या स्पेसिफिक पिनल स्टॅट्यूट किंवा एखाद्या स्पेसिफिक ऍक्टच्या प्रोव्हिजनवर तुम्ही रिसर्च करू शकता. माझे एक सर आहेत, त्यांनी आर्टिकल 143 फक्त त्या एका आर्टिकलवरतीच PhD केलेली आहे. ते त्यांचं लिमिट होतं रिसर्चचं. त्यानंतर नेक्स्ट आहे 5th पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी. तर तुमच्या रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, कोणते ऑब्जेक्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही रिसर्च करताय, तर ते सुद्धा तुम्हाला प्रपोजलमध्ये किंवा नंतर ड्राफ्टमध्ये मेन्शन करावं लागतं. तर तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह जास्तीत जास्त 7 ते 8 असले पाहिजेत आणि ते सेंटेन्स फॉर्ममध्ये असले पाहिजेत. एका वाक्याचे किंवा दीड वाक्याचे ऑब्जेक्टिव्ह पाहिजेत. पॅराग्राफमध्ये मोठे मोठे ऑब्जेक्टिव्ह किंवा चॅट GPT वरून कॉपी पेस्ट केलेले ऑब्जेक्टिव्ह कधीही घेऊ नका. आणि तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह चॅप्टरायझेशन मध्ये रिफ्लेक्ट झाले पाहिजेत. तुमचा जो लास्ट पार्ट आहे फर्दर स्कीम ऑफ रिसर्च किंवा चॅप्टरायझेशन, तर तो चॅप्टरायझेशन आणि ऑब्जेक्टिव्ह हे इंटरकनेक्ट झाले पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुमचा सेकंड चॅप्टर आहे टू नो हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ मॅरेज इन इंडिया, तर तुमचा इथं दुसरा ऑब्जेक्टिव्ह पाहिजे टू स्टडी हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ मॅरेज सिस्टीम इन इंडिया. तर असं ऑब्जेक्टिव्ह आणि चॅप्टर यांचं इंटर रिलेशनशिप मॅच झालं पाहिजे. तसंच थोडंफार त्याला हायपोथेसिस सुद्धा कनेक्ट झालं पाहिजे. त्यानंतर रिसर्च प्रॉब्लेम. तर रिसर्च प्रॉब्लेम हा कोर पार्ट आहे. रिसर्च प्रॉब्लेम आणि रिसर्च हायपोथेसिस हा रिसर्चचा कोर पार्ट आहे. काही ठिकाणी रिसर्च प्रॉब्लेम घेण्याऐवजी रिसर्च क्वेश्चन पण घेतात क्वेश्चन फॉर्म मध्ये. तर रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे हा एक क्वेश्चन असतो की व्हॉट यू विल डू एक्झॅक्ट रिसर्च, किंवा तुमचे असे कोणती तुम्हाला त्या ऍक्ट मध्ये किंवा सिच्युएशन मध्ये केसमध्ये अशी कोणती तरतूद सापडली आहे की तुम्हाला असं वाटतं की त्यावरती रिसर्च झाला पाहिजे. तो रिसर्च प्रॉब्लेम जनरली इन फ्युचर सेंटेन्स मध्येच असला पाहिजे किंवा इन एक्झिस्टन्सिंग सर्कमस्टन्सेस मध्ये काही त्रुटी असतील तर तो पण दाखवणारा पाहिजे. आणि तो जो रिसर्च प्रॉब्लेम आहे किंवा रिसर्च क्वेश्चन आहे त्याला आन्सर किंवा त्याला आन्सर असतं हायपोथेसिस. हायपोथेसिस सुद्धा 1 ते 1.5 लाईनच्या सेंटेन्स मध्ये असलं पाहिजे. भरमसाठ मोठं 10-15 ओळीचं पॅराग्राफचं हायपोथेसिस नसलं पाहिजे. आणि हायपोथेसिस हे टेंटेटिव्हली टेस्टेबल स्टेटमेंट असं असतं. टेंटेटिव्हली टेस्टेबल स्टेटमेंट म्हणजे तुम्ही ते प्रूव्ह करू शकता किंवा डिस्प्रूव्ह करू शकता तुमच्या फर्दर रिसर्च मध्ये, आणि ते रिसर्च क्वेश्चनला किंवा रिसर्च प्रॉब्लेमचं आन्सर असतं. आणि हायपोथेसिसचे 2 काइंड्स आहेत, नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा पार्ट आहे. आता हे तुम्ही पहिले 7 पॉइंट पाहिले, इंट्रोडक्शन, सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च, लिटरेचर रिव्ह्यू, नेचर,
स्कोप, लिमिटेशन, ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी, रिसर्च प्रॉब्लेम, हायपोथेसिस. हा तुमचा हाफ पार्ट. तुमचा रिसर्च 3 पार्टमध्ये डिवाइड झालेला असतो. आतापर्यंतचा हा पार्ट हायपोथेसिस पर्यंतचा पार्ट, नंतर दुसरा पार्ट रिसर्च मेथोडॉलॉजी आणि चॅप्टरायझेशन्स, आणि तिसरा पार्ट रेफरन्सेस. तर हा पहिला पार्ट समजला, ज्यामध्ये इंट्रोडक्शन कसं असावं, अबाउट युअर रिसर्च असावं, अबाउट युअर टायटल नसावं, सिग्निफिकन्स ऑफ रिसर्चमध्ये तुमचं न्यू इनोव्हेशन काय आहे किंवा एक्सपेक्टेड आउटकम काय होऊ शकतं, समाजाला फायदा काय होऊ शकतो. त्यानंतर लिटरेचर रिव्ह्यू, तुमच्या ह्या रिसर्च जो करणार आहात त्यामध्ये ऑलरेडी कोणता रिसर्च झालेला आहे आणि तो तुम्ही स्वतःच्या भाषेत लिहिला पाहिजे. प्लॅगरिझम किंवा ChatGPT कॉपी केला नाही पाहिजे. आणि लिटरेचर रिव्ह्यूला खाली फुटनोट दिली पाहिजे. प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या स्टाईल शीटनुसार ती द्या. त्यानंतर नेचर, स्कोप अँड लिमिटेशन. नेचर कसं आहे, तुमच्या स्वरूप कसं आहे रिसर्चचं, डॉक्टरिनल किंवा नॉन डॉक्टरिनल, म्हणजे बुक्स वगैरे वापरून करता तर डॉक्टरिनल, आणि ऑन फील्ड करता ऑब्झर्वेशन, इंटरव्ह्यू, सर्वे, तर ते नॉन डॉक्टरिनल. आणि स्कोप काय आहे म्हणजे तुमच्या रिसर्चचा, म्हणजे फर्दर गॅप काय आहे तुमच्या रिसर्चचा, जे तुम्ही ऑलरेडी लिटरेचर रिव्ह्यू केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला कोणता अजून नवीन रिसर्च करायला स्कोप सापडतोय ते लिहावं लागतं. आणि लिमिटेशनमध्ये टेरिटोरियल लिमिटेशन किंवा स्पेसिफिक प्रोव्हिजनचे लिमिटेशन असतं, म्हणजे मी पुणे डिस्ट्रिक्टच्या मर्यादित रिसर्च करतोय किंवा मी सेक्शन XYZ किंवा आर्टिकल XYZ संबंधित रिसर्च करतोय, हे तुम्ही स्वतःला घालून दिलेलं लिमिटेशन असतं. ते का घालायचं, तर असं व्हेग्युनेस आला तर मग ते पुढे रिसर्चचा टाइम लिमिटमध्ये तुमचा रिसर्च होत नाही. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च, ते कसे असले पाहिजेत, एक सेंटेन्स फॉर्ममध्ये पाहिजेत, पॅराग्राफमध्ये नको, ते 7 ते 8च पाहिजेत, आणि ते इंटरलिंक विथ चॅप्टरायझेशन आणि थोडा हायपोथेसिसच्या रिलेशनशिपमध्ये पण पाहिजे. त्यानंतर रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे क्वेश्चन किंवा रिसर्च क्वेश्चन, तुम्ही तुमचा काय एखादी तुम्हाला इश्यू सापडला की त्यावरती तुम्ही रिसर्च करू इच्छा आहात, तो रिसर्च क्वेश्चन किंवा रिसर्च प्रॉब्लेम तो पण 1 ते 1.5 लाईनचाच पाहिजे. आणि काही ठिकाणी 4-5 घेतात, काही ठिकाणी 2च घेतात. ते युनिव्हर्सिटीवर किंवा तुमच्या रिसर्च गाईडवर डिपेंड असतं. आणि रिसर्च प्रॉब्लेमाचं आन्सर असतं हायपोथेसिस किंवा जे असतं टेंटेटिव्ह टेस्टेबल स्टेटमेंट, ते तुम्ही नंतरच्या चॅप्टरायझेशनमध्ये प्रूव्ह किंवा डिस्प्रूव्ह करता. आणि त्याचे 2 काइंड्स आहेत, नल हायपोथेसिस, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. हा झाला पहिला पार्ट. त्यानंतर दुसरा पार्ट आहे रिसर्च मेथोडॉलॉजी. आपली लॉची सेपरेट मेथोडॉलॉजी आहे, लिगल रिसर्च मेथोडॉलॉजी. तर रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये 3 पार्टमध्ये डिवाइड केलं जातं. पहिला सोर्सेस अँड टूल्स ऑफ डाटा कलेक्शन, दुसरा रिसर्च मॉडेल्स, तिसरा रिसर्च सॅम्पल्स किंवा सॅम्पल टेक्निक्स किंवा सॅम्पल मेथड, आणि चौथा रिसर्च व्हेरिएबल्स. तर सोर्सेसमध्ये 2 प्रकारचे सोर्सेस असतात, प्रायमरी सोर्सेस किंवा सेकंडरी सोर्सेस. तर प्रायमरी सोर्सेस म्हणजे जे तुम्ही डायरेक्ट जाऊन रिसर्च करता, डायरेक्ट इंटरव्ह्यू घेऊन डाटा कलेक्ट करता, डायरेक्ट ऑब्झर्वेशन एखाद्या फील्डचं करून डाटा कलेक्ट करता, डायरेक्ट सर्वे करून डाटा कलेक्ट करताय, तो प्रायमरी सोर्स. म्हणजे ऍट द फर्स्ट इन्स्टन्स तो तुम्ही डाटा कलेक्ट करताय. आणि दुसरा काइंड आहे सेकंडरी सोर्स. सेकंडरी सोर्समध्ये अगोदर ते अवेलेबल आहे, अगोदर रिसर्च झालेला आहे आणि तुम्ही त्याला व्हिजिट करता, सेकंड टाइम तो रेफर करताय, तो सेकंडरी. फॉर एक्झाम्पल एखादं बुक आहे, तो ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे, तो बुक लिहिताना रिसर्च झालेला आहे आणि तुम्ही त्याला परत व्हिजिट करून त्यामधील डाटा घेताय, म्हणजे सेकंडरी. आणि प्रायमरी कोणता, डायरेक्ट ऍक्सेस, इंटरव्ह्यू किंवा क्वेश्चनरी किंवा ऑब्झर्वेशन, डायरेक्ट तुम्ही सोर्स तुम्हाला मिळतो डाटा कलेक्ट करण्यासाठी, तो प्रायमरी. आणि सेकंडरी बुक्स असेल, न्यूजपेपर, जजमेंट, पिरियडिकल्स, जर्नल्स, आर्टिकल्स, हा सेकंडरी सोर्स. त्यानंतर सेकंड कन्सेप्ट आहे रिसर्च मेथोडॉलॉजी मधील रिसर्च मॉडेल्स. तुम्ही मॉडेल्सचा पण आधार घेऊ शकता, कम्पॅरेटिव्ह मॉडेल, इव्हॅल्युएटिव्ह मॉडेल, क्रिटिकल अनालिसिस मॉडेल, हे मॉडेलचे प्रकार आहेत, ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर सॅम्पलिंग मेथड. आता फॉर एक्झाम्पल मी जसं सांगितलं की तुमचा रिसर्च तुम्ही पुणे डिस्ट्रिक्ट पुरता मर्यादित केलाय, तर तुम्ही काय पुणे डिस्ट्रिक्ट मधील प्रत्येक कोर्टात आणि प्रत्येक माणसाला भेटून डाटा कलेक्ट नाही करणार. तर एक सॅम्पल घेणार, आपण म्हणतो एक सॅम्पल द्या काही वस्तू विकत घेताना, तर तसं आहे रिसर्च करताना आपण सॅम्पल असतं, तुम्ही पॉप्युलेशन मधून एक थोडा पार्ट घेता. पुणे डिस्ट्रिक्ट हा पॉप्युलेशन आहे आणि त्याचा थोडा पार्ट, म्हणजे नाशिक मधील थोड्या व्यक्तींचे इंटरव्ह्यू घेतले, अहिल्यानगर मधील थोड्या व्यक्तींचे इंटरव्ह्यू घेतले,
पिंपरी चिंचवडमधील थोड्या व्यक्तींचे इंटरव्ह्यू घेतले, ते सॅम्पल कलेक्ट केलं तुम्ही. होल पॉप्युलेशन काय आहे पुणे डिस्ट्रिक्ट, आणि त्यातील छोटे छोटे सॅम्पल घेतले आणि त्या सॅम्पलचं टेस्टिंग करून रिसर्च केला. अशी मेथड असते रिसर्च करण्याची. तुम्ही शक्यच नाही संपूर्ण पुण्यातील संपूर्ण कोर्टमध्ये जा किंवा संपूर्ण माणसांना भेटा, डाटा कलेक्ट करा, म्हणून त्यासाठी सॅम्पल घ्यावं लागतं. मग ते सॅम्पलमध्ये पुन्हा सॅम्पलिंगचे टेक्निक्स आहेत, प्रोबॅबिली सॅम्पलिंग टेक्निक आणि नॉन प्रोबॅबिली सॅम्पलिंग टेक्निक. प्रोबॅबिली सॅम्पलिंग टेक्निकमध्ये इक्वल चान्स असतो जे सॅम्पल घेतले त्यांच्या सर्वांचं अनालिसिस करण्याचा किंवा कलेक्शन करण्याचा, आणि नॉन प्रोबॅबिली सॅम्पलिंगमध्ये चान्स नसतो. तुम्ही ॲज रिसर्चच्या कन्व्हिनियन्सनुसार तो कलेक्ट केला जातो सॅम्पल. आपण त्यामध्ये डिटेल नंतर लिगल रिसर्च मेथॉडॉलॉजीची किंवा लिगल एज्युकेशनची लेक्चर सिरीज चालू करणार आहोत, त्यामध्ये डिटेलमध्ये पाहूया. नंतर लास्ट असतं रिसर्च व्हेरिएबल्स. आता तुम्ही जे हायपोथेसिस फ्रेम केलं आहे ते टेस्टेबल आहे स्टेटमेंट, पर ते दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्हेरिएबल्सचा इंटर रिलेशनशिप दाखवणार असावं, प्लेन स्टेटमेंट नसावं. ते पण तुम्हाला नंतर सांगेन. आज फक्त इंट्रोडक्टरी लेक्चर्स आहे. हा झाला तुमचा सेकंड पार्ट. पहिला हा हायपोथेसिस पर्यंत आणि सेकंड रिसर्च मेथॉडॉलॉजी. त्यानंतर थर्ड आणि लास्ट पार्ट असतो चॅप्टरायझेशन आणि रेफरन्सेस. चॅप्टरायझेशन किंवा काही विद्यापीठामध्ये त्याला फर्दर स्कीम ऑफ रिसर्च असंही म्हटलं जातं. तुमचे चॅप्टर्स तयार केलेले असतात तुम्ही त्या रिसर्चचे, आणि समजा तुम्ही PhD करत असाल किंवा करायचे असेल तर त्या ठिकाणी पण चॅप्टरायझेशन असतं. आणि समजा तुम्हाला 3 वर्षामध्ये PhD करायची तर प्रत्येक 6 महिन्याला प्रोग्रेस रिपोर्ट, प्रत्येक महिन्याला 1 चॅप्टर किंवा 2 चॅप्टर असा कंप्लीट करावा लागतो. तर ते चॅप्टरायझेशनमध्ये एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट आहे, तो तुम्ही घ्या, किंवा काही प्रकार थोडाफार चेंज असू शकतो. तर पहिला चॅप्टर तुमचा असतो इंट्रोडक्शन. आता हा जो सगळा फॉर्मॅट सांगितला तो तुमचा प्रपोजल, हे तुमचं प्रपोजल तयार केलेलं आहे. हे प्रपोजल रिसर्च गाईड करून ऍक्सेप्ट झालं की तुम्ही हेच थोडंफार ऍडिशन करून चॅप्टर फर्स्ट असतो तुमचा, तो असतो इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन ऑफ द रिसर्च हा असतो चॅप्टर फर्स्ट. चॅप्टर सेकंड असतो हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट किंवा हिस्टॉरिकल इव्हॅल्युएशन. त्यामध्ये तुमच्या रिसर्च टायटल संबंधीचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचं तुम्ही स्टडी करत असता. त्यानंतर थर्ड चॅप्टर असतो कॉन्स्टिट्युशनल अँड लिगल प्रोव्हिजन्स अबाउट तुमच्या रिसर्च. तर त्यामध्ये तुम्ही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आणि इधर इनॅक्टमेंट्स, लॉ, बाय लॉ, रूल्स, रेग्युलेशन, सर्क्युलर्स या संबंधीचा रेफरन्स घेऊन सेकंड चॅप्टर असतो. थर्ड चॅप्टर असतो इंटरनॅशनल अप्रोचेस किंवा इंटरनॅशनल डेव्हलपमेंट. म्हणजे यामध्ये तुम्ही इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन्स किंवा इतर काही डॉक्युमेंट्स यांचा आधार किंवा रेफरन्स देऊन थर्ड चॅप्टर तयार करू शकता. फोर्थ चॅप्टर असतो तुमचा जो रिसर्चचा कोर पार्ट आहे त्यासंबंधी 2 किंवा 1 चॅप्टर असतात. नंतर नेक्स्ट चॅप्टर असतो रोल ऑफ ज्युडिशियरी किंवा इव्हॅल्युएशन ऑफ ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट ऑन डॅश 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 तुमच्या रिसर्च संबंधी. तर त्यामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांचे जे केस लिडिंग जजमेंट्स आहेत तर त्यांचं अनालिसिस केलेलं असतं. त्यानंतर लास्ट चॅप्टर असतो कन्क्लुजन, सजेशन्स अँड रिकमेंडेशन्स. तर तुम्ही जो रिसर्च केला आहे तो रिसर्च कंक्लूड केलेला असतो, तुम्ही सजेस्ट करता आणि काही रिकमेंडेशन देता. जर तुम्हाला PhD करायची असेल तर शोधगंगा नावाच्या वेबसाईटवर रिसर्च तुमचे टायटल सर्च करा आणि त्यांच्या कन्क्लुजनचा चॅप्टर वाचा. त्या कन्क्लुजनच्या चॅप्टरमध्ये त्या रिसर्च स्कॉलरने सांगितलेलं असतं की मी हा रिसर्च केलेला आहे, परंतु XYZ हा रिसर्च गॅप आहे, ह्यामध्ये तुम्ही रिसर्च करू शकता, अशी आयडिया तो तुम्हाला देत असतो. म्हणून तुम्हाला सुद्धा लास्ट चॅप्टर जो आहे कन्क्लुजन, सजेशन आणि रिकमेंडेशन, त्यामध्ये रिकमेंड करावं लागतं की मी हा रिसर्च केलेला आहे, यामधील हा माझा फायनल आउटकम होणार आहे, परंतु मला टाइम लिमिटमुळे किंवा अदर ह्या लिमिटमुळे, टेरिटोरियल किंवा प्रोव्हिजनच्या लिमिटमुळे हा रिसर्च करता आला नाही. जो कोणी नेक्स्ट स्टुडंट ह्यामध्ये रिसर्च करणार असेल त्याला पण हा रिसर्च करण्यामध्ये स्कोप आहे असं तुम्हाला सांगायचं असतं. आणि लास्ट कंटेंट आहे आपल्या डेझर्टेशनच्या प्रपोजलचा किंवा PhDच्या प्रपोजलचा, तर रेफरन्सेस. तर रेफरन्सेसमध्ये तुम्ही हा जो लेक्चर रिव्ह्यू किंवा इंट्रोडक्शन किंवा अदर काही ज्या कंटेंट तयार करत होता त्यावेळेस रेफर काय केलं ते तुम्हाला मेन्शन करावं लागतं. तर त्यामध्ये मग बुक्स असतात, रिसर्च आर्टिकल असतात, जर्नल्स असतात, न्यूजपेपर असतात, जजमेंट असतात,
त्यानंतर वेबसाईट सुद्धा असतात, वेबसाईट बिब्लिओग्राफी, वेबसाईट रेफर केलेल्या असतात. तर हा तुमचा रेफरन्सेस असतो. आणि तुम्ही आता हा AI चा जमाना आला आहे किंवा ChatGPTचा जमाना आला आहे. चुकून सुद्धा AI किंवा ChatGPT वरून कॉपी पेस्ट करू नका किंवा प्लॅगॅरिझम करू नका. त्याला शब्द आहे प्लॅगॅरिझम. प्लॅगॅरिझम म्हणजे काय असतं की दुसऱ्या एखाद्या ऑथरचं कंटेंट आहे त्याचा कॉपी पेस्ट करायचा आणि त्याला क्रेडिट द्यायचं नाही. जर तुम्हाला पॉसिबलच नसेल किंवा तुमची युनिव्हर्सिटी 3% 5% परमिट करत असेल तर ते घ्या, पॅराफ्रेज करा आणि त्याला फुटनोट द्या. मग ते प्लॅगॅरिझम थोडंफार डिटेक्ट होत नाही. आणि दुसरा असतं रिसर्च एथिक्स. तुमचा जो रिसर्च आहे तो रिसर्च एक प्रॉपर वेमध्ये झाला पाहिजे. रिसर्च एथिक हे सांगतं की तुमचा रिसर्च हा एखाद्या समाजामध्ये भांडण लावून देईल किंवा एखाद्या समाजातील पब्लिक पॉलिसीच्या विरोधात असेल किंवा खूपच कॉन्ट्ररी असेल. असे जे विषय आहेत, सेन्सिटिव्ह विषय आहेत, त्यांना जनरली अप्रुव्हल मिळत नाही. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. मला 2 वेळेस माझा टॉपिक रिजेक्ट केला होता कारण तो एका स्पेसिफिक इन्स्टिट्यूटवरतीच ॲलिगेशन करणारा होता. आणि हे जे तुम्ही LLMचं डिझर्टेशन करत आहात ते जर तुम्ही सिरियसली केलं तर तुम्हाला फर्दर PhD किंवा अदर काही रिसर्चमध्ये करिअर करायचं असेल तर हेच तुम्ही कंटिन्यू करू शकता. तुमच्याच लक्षात येतं की ह्याच्यामध्ये अजून फर्दर रिसर्च काय होऊ शकतो. तर हे तुम्हाला सांगितलं मी, हाऊ टू मेक डिझर्टेशन ऑफ LLM. जर तुम्हाला काही यामध्ये मेंटरशिप हवी असेल किंवा मदत हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.